नमस्कार मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची क्लर्क पदासाठी जी भरती निघालेली होती मित्रांनो, तर त्याची एक्झाम केव्हा हॉल तिकीट येईल हे सगळ्यांचाच प्रश्न असेल. ठीक आहे. तर आता इथे आपण साईटवरती आलेलो आहे. ठीक आहे. तर इथे ना काहीच मेन्शन केलेलं नाही आहे त्यांनी की केव्हा एक्झाम येईल. काही अपडेट नाही आहे इथे मित्रांनो. ठीक आहे. इथे काहीही अपडेट नाही आहे. कॉल केलं तिथेही काही अपडेट नाही दिली आहे त्यांनी. ठीक आहे. त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की आता काही अपडेट नाही आहे एक्झामची. ठीक आहे. तर आता एक्झाम केव्हा होईल नेमकं? तर मित्रांनो येत्या 1 ते 2 महिन्यात एक्झाम ही होणार आहे. ठीक आहे. एक्झाम तर होणारच आहे, पण येत्या केव्हा होईल? तर सरासरी आपण 1.5 ते 2 महिने आपण धरून चालूया. ठीक आहे. अंदाजे सांगतो आहे मित्रांनो मी. PDCC बँकेचं पण असंच झालेलं की त्यांनी सगळं हे केलं, त्यांनी अगोदर क्लिअर केलेलं आहे. साईटवरती लॉग इन ID वगैरे त्यांनी दिलेली होती आणि येत्या 1 ते 2 महिन्यात त्यांची एक्झाम कंडक्ट केलेली होती आणि इतर बँकेचं पण तसंच झालेलं आहे. त्यानुसार आपण अंदाजे सांगतो की 1.5 ते 2 महिन्यात ही एक्झाम होईल. ठीक आहे. तर आता 1.5 महिन्यामध्ये सरासरी 1.5 महिने धरून चालू मित्रांनो आपण. ठीक आहे. तर 1.5 महिन्यामध्ये आता सगळ्यांनी थोडंफार स्टडी केलंच असेल, पण रिव्हिजन आणि एक्झाम पॉईंट टू द पॉईंट कसं अभ्यास करायचं. ठीक आहे. याच्या रिलेटेड मी थोडं 2 मिनटात सांगतो मित्रांनो. ठीक आहे. 2 मिनटं तुम्ही बघा समोर. तर आता तुमच्याकडे बुक्स असेल किंवा PDF असेल मित्रांनो, तर त्याच्यातून तुम्ही बँकिंग हा जास्त मार्काला विचारला जातो. बँकिंग झालं, कॉम्प्युटरवरती पण चांगले प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे. तर ओव्हरऑल सिलेबसमध्ये कसं स्टडी केलं पाहिजे किंवा रिव्हिजन केलं पाहिजे. तर मित्रांनो असं मतलब आपल्या PDF मध्ये असे हायलाईट पॉईंट केलेली आहे. ठीक आहे. आणि नवीन PDF आलेली आहे, ही फक्त रिव्हिजन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टडी इन डिटेल करायची असेल तर ते पण करू शकता. ऑल सगळे पॉईंट घेतलेले आहे आपण आणि रिव्हिजन करायचं असेल तर हे हायलाईट केलेले पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचू शकता आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्या म्हणजे प्रश्नपत्रिका पण आहे याच्यामध्ये. या PDF मध्ये तुम्हाला बँकिंग, सहकार, कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि आतापर्यंत पूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो. आणि या PDFची किंमत आहे ₹350. यामध्ये क्वेश्चन बँक्स, ऑल सब्जेक्ट सिलेबस, क्वेश्चन PYQ ऑल सगळे इंटरव्ह्यू PDF पण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूसाठी वेगळी तयारी करण्याची किंवा बुक्स घेण्याची जरूरत नाही आहे आणि इतर बुक्स वाचण्याची पण गरज नाही आहे. सगळं कवर केलेले आहे आपण या PDFमध्ये. या WhatsApp नंबरवरती तुम्ही फोनपे करून स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला 5 मिनटात PDF अवेलेबल होऊन जाईल. तर आता अभ्यास कसं करायचं PDFमधनं, रिव्हिजन कशा द्यायच्यात हे बघूया. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे हायलाईट पॉईंट वाचा आणि त्याच्या पण तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता, की पॉईंट काढू शकता आणि ते रिव्हिजन वेळोवेळी रिव्हिजन द्या 7-8 दिवसामध्ये. ठीक आहे. आणि कंटिन्यू असं स्टडी करा मित्रांनो. क्वेश्चन बँक बघा, अगोदरचे PYQ बघा. PYQ मेन आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल आपण इथे IMPS बघू. ठीक आहे. इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, हे फुल फॉर्म लक्षात ठेवायचं मित्रांनो. कोणी काढलं NPSCने 2010 एवढं लक्षात ठेवायचं हे. आणि लो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनसाठी एवढं की पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. असं तर आपण सगळे शॉर्टमध्येच काढलेले आहे, एक्झॅक्ट टू द पॉईंट. ठीक आहे. तर तुम्ही एक पॉईंट असं की पॉईंट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. NPC UPI वगैरे NPCIनेच काढलेलं आहे. तर मॅक्झिमम, मिनिमम, लिमिट. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, ज्यांनी अगोदर PDF घेतलेली होती त्यांचं बऱ्यापैकी PDCC बँकेला चांगले मार्क्स मिळालेले आहे. 60+ सगळ्यांना, जवळपास सगळ्यांना चांगलं स्टडी केलं असेल त्यांना सगळ्यांना जवळपास 60+ मार्क मिळालेले आहे. 70, 75, 80पर्यंत गेलेले आहे कोणी. ठीक आहे. तर अशा स्वरूपाची ही PDF आहे. तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. PDF घेण्यासाठी या नंबरवरती तुम्ही फोनपे करून WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे. तुम्हाला 5 मिनटात अवेलेबल होऊन जाईल. धन्यवाद.